नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आळते गावामध्ये विठ्ठलदेव विविध कार्यकारी सर्व सेवा संस्था आळते यांच्या मालकीच्या जागेवर संस्थेची इमारत आहे. परंतु संस्थेचे सचिव व काही पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या इमारतीसमोर हद्द सोडून सरकारी गायरान जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून दुकानगाळे उभा करण्याचा घाट घातल्याचा आरोप आळते गावचे निलेश पाटील व गावकऱ्यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. माननीय जिल्हाधिकारी सो यांना दिलेल्या तक्रारी अर्जात त्यांनी म्हटले आहे की आळते बस स्टॉप ते गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील सरकारी गायरान गट नंबर 49 ची मिळकत आहे. पूर्व बाजूस सोसायटीची इमारत आहे, तरी संस्थेच्या मालकीची इमारतीपुढे रस्त्यालगत लोखंडी अँगल घालून 15 वजा शेड उभारण्यास सुरुवात केली आहे. ते बेकायदेशीर आहे. त्यामुळे रस्त्यालगतचा फुटपाथच गायब होणार असून या सार्वजनिक रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिक व विद्यार्थ्यांना भविष्यात याचा मोठा त्रास होणार असून अपघात होण्याची शक्यता आहे. याची तक्रार सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून त्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणीही करण्यात आली आहे. संस्थेचे सचिवांना याबाबत विचारले असता त्यांनी संचालक मंडळाच्या मते हे अतिक्रमण नाही व जागेचा सातबारा आहे पण नकाशा उपलब्ध नाही असे सांगितल्याने आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. परवानगी नसेल तर जागेवर मुरुम कसा टाकला व पत्रव्यवहार सुरू असेल तर अगोदरच अतिक्रमण का केले हे प्रश्नही उपस्थित होत आहेत. एकूणच आळते गावातील सोसायटीच्या समोरील जागेवर अतिक्रमण झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केल्याने प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पाहूयात काय म्हणाले ते. आम्ही आज आळते सोसायटी पुढे समोर उभा आहे. सोसायटीच्या समोरील बाजूस जे रोड आहे, रोडच्या कडेला आम्ही शाळेसाठी फुटपाथ रोडची मागणी केली होती. त्या रोडसाठी आम्ही सांगितलं. नंतर लेखी अर्ज दिल्यानंतर यावर सुरुवातीला 9/4 रोजी आम्ही अर्ज दिला ग्रामपंचायतीला. त्यावर आम्हाला उत्तर दिलेलं नाही. त्यानंतर आम्ही काम चालू झालं 11 ऑगस्टला. 11 ऑगस्टला काम चालू झाल्यानंतर आम्ही अर्ज केला जिल्हाधिकारी यांना, पंचायत समिती BDO साहेब आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना अर्ज करून त्यांना कळवलं, अर्जाद्वारे कळवलं. त्यानंतर आम्हाला 21 तारखेला त्यांची प्रत आली की सदर काम थांबवा म्हणून ग्रामपंचायतीला कळवलं. ग्रामपंचायतीनं 1 तारखेला सदर सोसायटीला कळवलं. संस्थेनं कोणती यावर कारवाई न करता तसंच काम चालू ठेवून अतिक्रमण करून येणाऱ्या भविष्यात रस्त्यावर येण्या जाणाऱ्या लोकांना, लहान मुलांना अपघात होऊ शकतो. भविष्यात काहीतरी होण्यापेक्षा आधीच त्यावर कारवाई केलेली म्हणून फुटपाथ रोड आधी शाळेपासून 2021-22 पूर्ण आहे. अर्धा रोड पूर्ण आहे, अर्धा रोड राहिलेला आहे. संस्थेच्या पुढील बाजूस तिथून गावापर्यंत रोड जो आहे त्या रोडवर संस्थेने अतिक्रमण करून काम चालू केलेलं आहे. त्यांचा मनमानीचा विषय चालू आहे. त्यांनी कोणतंही त्यावर गांभीर्यानं घेतलेलं नसल्यामुळं त्यांनी मनमानी करून अजूनही काम चालू ठेवलेलं आहे. त्यावर प्रशासनानं लक्ष देऊन सदर सचिव आणि संचालक मंडळ यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही येत्या 8 दिवसात संबंधित सहाय्यक निबंधक तासगाव त्यांच्या ऑफिससमोर आमरण उपोषण करण्याची तयारी आमची आहे. यावर प्रशासनानं लक्ष घालून संबंधित कामाची पाहणी करून ते काम कायदेशीररित्या पूर्ण करावं एवढीच आमची मागणी. आळते गावातील मुख्य रस्ता व गायरांमध्ये जे संस्थेनं अतिक्रमण चालू केलेलं आहे ते विनापरवाना आमच्या लक्षात आलं. त्यामुळे लोकांनी बऱ्यापैकी आवाज उठवला आणि तक्रार पण दिलेली आहे. परत तरीसुद्धा काम अरेरावीप्रमाणे चालू ठेवलेलं आहे. तर त्याच्यावर शासनाकडं योग्य ती कारवाई व्हावी व